Good morning, student. Today we are going to deal with activity set format of 80 marks for to the 11 standard subject English. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक तर 11वीसाठी असलेल्या इंग्लिश विषयाची जी काही ॲक्टिव्हिटी सेट आहे त्या ॲक्टिव्हिटी सेटचा फॉर्मॅट त्या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. आता ॲक्टिव्हिटी सेटमध्ये बघा सेक्शन 1मध्ये काय दिलेलं आहे? रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी, नोट मेकिंग, माइंड मॅपिंग अशा प्रकारच्या या ठिकाणी एकंदरीत आपल्याला पहिला क्वेश्चन विचारला असतो. आता पहिल्या क्वेश्चनमध्ये बघा काय दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 1A, दॅट इज रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. दॅट इज अ सीन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम सेक्शन नंबर 1 consisting of 275 words to 300 words, that is for to the 12 marks. And under this question number 1 there are six activities are given. That is activity 1 is the global understanding, activity number 2 complex factual, activity number 3 inferences, interpretation and analysis, activity number 4 personal response, activity 5 that is a language study, and activity 6 that is a vocabulary. And dear student, each and every activity is going to ask for to the 2 marks. प्रत्येक जी काही ॲक्टिव्हिटी ही प्रत्येक ॲक्टिव्हिटी तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारली गेलेली असेल. आणि याच्यामध्ये सेक्शन बी जो आहे क्वेश्चन नंबर 1मधले सेक्शन बी हा तुम्हाला लँग्वेज स्टडी म्हणून विचारला जातो आहे. बघा याच्यामध्ये नॉन टेक्च्युअल ग्रामर असतं 4 मार्क्ससाठी. आणि ज्याच्यामध्ये बघा B1 जो डू ॲज डायरेक्टेड सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी वाक्यामध्ये बदल करायचा असतो किंवा त्याला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस म्हटलेले आहे. आणि बी जो आहे तो स्पॉट द एरर. असं एकूण 3 आणि 1 4 म्हणजे 3+1 is equal to 4. दॅट इज फॉर टू दी लँग्वेज स्टडी and that is given in a question number 1 section B. प्रश्न क्रमांक 1 मधील बी हा जो सेक्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला 3+1 अशा प्रकारे 4 मार्क्ससाठी हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. तर क्वेश्चन नंबर आपण 2 बघूया. बघा क्वेश्चन नंबर 2 सेक्शन ए, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. दॅट इज अ अनसीन एक्स्ट्रॅक्ट कन्सिस्टिंग ऑफ दी 275 वर्ड्स टू 300 वर्ड्स. बघा क्वेश्चन नंबर 2 जो आहे हा साधारणतः 18 मार्क्ससाठी या ठिकाणी विचारला गेलेला आहे. याच्यामध्ये बघा काय ग्लोबल अंडरस्टँडिंग दॅट इज ॲक्टिव्हिटी फर्स्ट दॅट इज फॉर टू दी 2 मार्क्स. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल दॅट इज फॉर टू दी ॲक्टिव्हिटी नंबर 2 फॉर टू दी 2 मार्क्स. Activity number 3 inferences, interpretation and analysis for to the 2 marks. Activity number 4 personal response for to the 2 marks. Activity number 5 language study for to the 2 marks. Activity number 6 vocabulary that is for to the 2 marks. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये बघितलं की ॲक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर 1 देर आर द 6 ॲक्टिव्हिटीज गिवन ॲज पर in a first question that is given also in a question number 2 also section 1. जसं आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये बघितलं की 6 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. दॅट इज सीन एक्स्ट्रॅक्ट म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या त्या कशावरती होत्या? शिकवलेल्या उतार्यावरती होत्या. बट इन अ क्वेश्चन नंबर 2 सेक्शन ए दॅट इज ऑल्सो गिवन द 6 ॲक्टिव्हिटीज बट हिअर इज अ अनसीन एक्स्ट्रॅक्ट. परंतु या ठिकाणी तुम्हाला अनसीन एक्स्ट्रॅक्ट दिलेला असेल जो 275 ते 300 शब्दांमध्ये असेल. बट द ॲक्टिव्हिटीज आर सेम ॲज पर द फर्स्ट क्वेश्चन. बट इन सेक्शन 2 सेक्शन बी इज डिफरंट इन क्वेश्चन नंबर 2. What is that? That is a summary writing. And what is the question is given in summary writing? That is write the summary of the above extract with a suitable title with help of the given points or hints. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जो काही अनसीन एक्स्ट्रॅक्ट दिलेला असेल त्या अनसीन एक्स्ट्रॅक्टचा तुम्हाला या ठिकाणी समरी लिहायची आहे किंवा सारांश लिहायचा आहे. that you have to give a suitable title and the some points are given for to the write a summary of given
extract, and that question is for to the 3 marks. Then section C in question number 2, that is a note making, mind mapping or completion task. याच्यामध्ये तुम्हाला बघा, रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द गिवन ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन. म्हणजे नोट मेकिंगमध्ये बघा, एखादी अशी माहिती दिलेली असेल जी तुम्हाला उतार्यामध्ये दिलेली असेल, जी तुम्हाला टेबल फॉर्ममध्ये किंवा मग सर्कल फॉर्ममध्ये तुम्हाला किंवा सायकल फॉर्ममध्ये तुम्हाला ते तयार करावी लागते, किंवा एखादी गोष्ट जी टॅब्लर फॉर्ममध्ये दिलेली असेल ती तुम्हाला व्हर्बल फॉर्ममध्ये तयार करावी लागेल, किंवा माइंड मॅपिंग वगैरे ह्या ज्या सगळ्या कन्सेप्ट आहेत या आपण पुढे बघणारच आहोत. ह्यासारख्या गोष्टी तुम्हाला सेक्शन सीमध्ये करायच्या आहेत. ओके. सेक्शन 2 पोएट्री अँड ॲप्रिशिएशन. The section 2 in our question or activity sheet, section 2 is given for to the poetry, and that is the section 1. Read the extract and complete the activities given below. विद्यार्थी मित्रांनो बघा, क्वेश्चन 3 मध्ये सेक्शन ए जो आहे हा बघा, read the extract and complete the activities given below for to the 10 marks and scene extract from a given पोएम ऑफ अबाउट 10 to 15 लाईन्स. आपल्याला जे काही कविता दिलेल्या आहेत, एकूण 6 कविता, ह्या 6 कवितेमधून कोणत्याही एका 10 ते 15 ओळींची एक कविता तुम्हाला या ठिकाणी विचारली जाईल. आणि ज्याच्यामध्ये बघा 5 ॲक्टिव्हिटीज आर गिवन. या प्रश्नामध्ये 5 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत, ज्या प्रत्येकी 2 मार्कांसाठी आहे. पहिले बघा ग्लोबल अंडरस्टँडिंग आहे, जे तुम्हाला 2 मार्कांसाठी आहे. त्याच्यानंतर A2 इन्फरन्सेस, इंटरप्रिटेटिव्ह ॲनालिसिस, या सगळ्या गोष्टी तुम्हाला 2 मार्कांसाठी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन हा सुद्धा तुम्हाला 2 मार्क्ससाठी दिलेला आहे. पोएटिक डिव्हाइसचा क्वेश्चनसुद्धा तुम्हाला 2 मार्क्ससाठी दिलेला आहे. आणि क्रिएटिव्हिटी किंवा कंपोज 2 to 4 लाईन्स हे सुद्धा तुम्हाला 2 मार्कांसाठी दिलेलं आहे. देन ॲप्रिशिएशन. विद्यार्थी मित्रांनो, ॲप्रिशिएशन याचा अर्थ आकलन. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड राईट ॲज पर द इन्स्ट्रक्शन. आता या ठिकाणी तुम्हाला एक पोएम दिलेली असेल आणि या पोएमचं तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्रिशिएशन लिहायचं आहे, आकलन लिहायचं आहे. जे आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण एक फॉर्मॅट बघू, एक डेमो आपण या ठिकाणी आपण याचा बघणार आहोत आणि त्याच्या सहाय्याने आपण या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत. इट जस्ट फॉर टू दी गिव्ह द इंट्रोडक्शन अबाउट दी ॲक्टिव्हिटी शीट. म्हणजे तुम्हाला फक्त या ॲक्टिव्हिटी शीटची एक ओळख व्हावी म्हणून हा व्हिडिओ या ठिकाणी तुमच्यासाठी तयार केलेला आहे. बघा सेक्शन नंबर 3 दॅट इज अ रायटिंग स्किल अँड दॅट इज इन अ क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 हा तुम्हाला रायटिंग स्किलवरती विचारला जातो आणि आता खूप महत्त्वाचा आहे. बघा, कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिवन बिलो, दॅट इज फॉर टू द 16 मार्क. तुम्ही कवितेचा क्वेश्चन जर बघितला तर तो 10+4 होता आणि या ठिकाणी तुम्हाला आता हा क्वेश्चन किती मार्क्सचा आहे, 16 मार्क्सचा आहे. 16 मार्काच्या ठिकाणी क्वेश्चन आहे. इन अ क्वेश्चन नंबर 4, द फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज ईमेल रायटिंग, लेटर रायटिंग, अँड लेटर रायटिंग इज अ फॉर्मल लेटर रायटिंग, दॅट इज फॉर टू दी 4 मार्क्स. बघा तुम्हाला क्वेश्चन नंबर 4मध्ये ॲक्टिव्हिटी 1 नंबरची किंवा ए जी ॲक्टिव्हिटी ही कशावरती तुम्हाला ईमेल रायटिंग आहे, त्याला ऑर लेटर रायटिंग आहे, दॅट इज अ फॉर्मल. बी एक्सपान्शन ऑफ आयडियाज, त्यालाच ऑर तुम्हाला ब्लॉग रायटिंग आहे आणि त्यालाच ऑब्लिक तुम्हाला काय फिल्म रिव्ह्यूसुद्धा आहे, जो तुम्हाला 4 मार्क्ससाठी आहे. त्याच्यानंतर सेक्शन सी बघा, अपील आहे, लिफलेट आहे, रिपोर्ट, व्ह्यू आणि काउंटर व्ह्यू. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये तर तुम्हाला अपीलला ऑर लिफलेट आहे, रिपोर्ट रायटिंगला ऑर व्ह्यू किंवा काउंटर व्ह्यू. म्हणजे अशा प्रकारे 4 दिलेले जे एकमेकांना काय आहेत, ऑर आहे. तुम्ही 4पैकी कोणताही एक ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी लिहू शकता जी 4 मार्कांसाठी तुम्हाला विचारली गेलेली आहे. त्याच्यानंतर डी सेक्शन बघा, स्पीच रायटिंग. त्याच्यानंतर कम्पेरिंग पण आहे, डायलॉग रायटिंग पण आहे आणि इंटरव्ह्यू पण आहे. अशा प्रकारे डी सेक्शनमध्ये सुद्धा 4 दिलेले असेल, 4पैकी तुम्हाला एकच या ठिकाणी लिहायचा आहे.
जो 4 मार्कांसाठी विचारलेला आहे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट महत्त्वाची गोष्ट त्यांनी दिलेली बघा सांगितलेली, इन ABCD पेपर should frame activities on all type in each set as option. Students are required to attempt any one activity from each set. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस क्वेश्चन पेपर तयार केलेला असतो त्यावेळेस तुम्हाला एवढ्या सगळ्या जे काही रायटिंग स्किल आहे या सगळ्या रायटिंग स्किलची उदाहरणं दिलेली असतात. त्याच्यापैकी तुम्हाला प्रत्येकामधनं जे काही योग्य वाटेल ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. सेक्शन 4 बघा, दॅट इज अ लिटररी जर्नल, दॅट इज अ ड्रामा अँड दॅट इज क्वेश्चन फॉर टू 16 मार्क्स. आता सेक्शन 4मध्ये जो 5वा क्वेश्चन आहे हा तुम्हाला ड्रामावरती विचारला गेलेला आहे आणि हा किती मार्क्ससाठी 16 मार्कांसाठी आहे. बघा, कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन. आता क्वेश्चन नंबर 5 मधला जो ए सेक्शन आहे त्याच्यामध्ये कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन दिलेल्या सूचनांप्रमाणे काय करा, कृती करा. त्याच्यामध्ये 4 मार्कांसाठी हा क्वेश्चन आहे. पहिली ॲक्टिव्हिटी काय बघा, ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा जी 2 मार्कांसाठी आहे. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 2 ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा ही सुद्धा तुम्हाला 2 मार्कांसाठी आहे. आता ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे ह्या that to be framed on MCQ match the columns chronological order or filling the blanks true false elements of drama अशा याच्यावरती विचारल्या जातात. एक तर त्या MCQ किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात, बहुपर्यायी क्वेश्चन असतात किंवा मॅच द कॉलम्स अशा स्वरूपामध्ये विचारले जातात किंवा मग क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे दिलेल्या घटनेप्रमाणे ते त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचे असतात किंवा फिलिंग द ब्लँक्स असतात किंवा ट्रू ऑर फॉल्स किंवा एलिमेंट्स ऑफ ड्रामा अशा प्रकारचे क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. आणि सेक्शन ए क्वेश्चन नंबर 5 मधला हा तुम्हाला 4.1 याच घटकावरती विचारला जाईल. त्याच्यानंतर सेक्शन बी बघा, सेक्शन बीमध्ये आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू दी क्वेश्चन्स बेस्ड ऑन 1 ॲक्ट प्ले. आता 1 ॲक्ट प्लेवरती तुम्हाला सेक्शन बी हा विचारला गेलेला आहे जो 4 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन टू बी फ्रेम ऑन एलिमेंट्स सच ॲज द प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर्स जे घटक आपण मागे हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामाच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा, पहिला क्वेश्चन काय असतो, डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस. म्हणजे अशा प्रकारे क्वेश्चनची सुरुवात त्या ठिकाणी ह्या शब्दांनी होत असेल. डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस. दॅट इज फॉर टू दी 2 मार्क्स. आणि किती मार्क्ससाठी असेल ते 2 मार्क्ससाठी. आता दुसरा क्वेश्चन बघा काय त्याच्यामध्ये, इलस्ट्रेट, इंटरप्रेट, नरेट, जस्टिफाय, फाइंड अँड आयडेंटिफाय. हा सुद्धा किती मार्क्ससाठी क्वेश्चन आहे 2 मार्कांसाठी. म्हणजे तुम्ही जर एक गोष्ट प्रामुख्याने विचारात जर घेतली तर ज्याही वेळेस तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन विचारला जाईल तर त्यावेळेस ह्या शब्दांनी त्या प्रश्नाची सुरुवात होईल. बघा, अँड दॅट क्वेश्चन इज गोइंग टू आस्क ऑन युनिट 4.2. 4.2 वरतीच हा प्रश्न विचारला जाईल. सेक्शन सी, आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो. आता सेक्शन सी जो आहे 5व्या क्वेश्चनमधील हा तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारला जाईल. बघा, आता याच्यामध्ये काय आहे, क्वेश्चन टू बी फ्रेम ऑन एलिमेंट्स सच ॲज प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर्स. क्वेश्चन टू बी फ्रेम ऑन एलिमेंट्स सच ॲज प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज अँड कॅरेक्टर्स. मग याच्यामध्ये काय आहे, डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस. हे सुद्धा तुम्हाला किती मार्क्सांसाठी आहे, 2 मार्कांसाठी आहे. मग याच्यामध्ये डिस्क्राईब द एलिमेंट्स ऑफ द ड्रामा, और डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ द ड्रामा, और डिस्क्राईब द प्लॉट ऑफ द ड्रामा, और डिस्क्राईब द थीम ऑफ द ड्रामा. ॲक्टिव्हिटीज इन दिस सेक्शन शुड बी फ्रेम ऑन युनिट नंबर 4.3a. 4.3 त्याच्यामधला ए जो सेक्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन
सेक्शन सीवरती विचारले जातील. आणि डी जो आहे क्वेश्चन नंबर 5मधला तो बघा काय, ॲन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू बी क्वेश्चन्स गिवन बिलो. याच्यामध्ये काय आहे, क्वेश्चन टू बी फ्रेम ऑन एलिमेंट्स सच ॲज प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, लँग्वेज अँड कॅरेक्टर्स. मग याच्यामध्ये काय विचारलं बघा, डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस, दॅट इज फॉर 2 मार्क्स. इलस्ट्रेट, इंटरप्रेट, नरेट, जस्टिफाय, फाइंड अँड आयडेंटिफाय 2 मार्क्स. And this question will be asked on to the 4.3b. आणि अशा प्रकारे एकूण आपले किती मार्क्स होतात, 80 मार्क या ठिकाणी होत आहे. बघा आता एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने जर बघितलं असेल तर क्वेश्चन नंबर 1 इज फॉर टू दी 16 मार्क, क्वेश्चन नंबर 2 इज फॉर टू दी 18 मार्क्स, देन क्वेश्चन नंबर 3 yes, just recap the once again. Question number 1 is for to the 12 marks, 12 plus 4, that is a 16 marks. Then question number 2, that is a 16 marks. Question number 2, that is for to the 18 marks plus 3 plus 3. It means that the 6 activities are for to the 12 marks and summary writing for to the 3 marks and note making for to the 3 marks is equal to 18 marks for to the question number 2. म्हणजे क्वेश्चन नंबर 2 हा 18 मार्कांसाठी विचारलेला आहे, ज्याच्यामध्ये 6 ॲक्टिव्हिटीज ह्या 12 मार्कांसाठी असतील आणि बी आणि सी हे तुम्हाला प्रत्येकी 3-3 मार्कांसाठी विचारलेलं असेल. त्याच्यानंतर सेक्शन 2 जो पोएट्री हा जो घटक आहे हा तुम्हाला साधारणतः 10 मार्कांसाठी विचारलेला असेल, 14 मार्कांसाठी आहे. त्याच्यामध्ये 10 मार्क्स ऑन टू दी क्वेश्चन नंबर 3 सेक्शन ए अँड द 4 मार्क्स आर फॉर टू दी सेक्शन नंबर 3 सेक्शन बी फॉर टू दी ॲप्रिशिएशन. म्हणजे 14 मार्कांसाठी तुम्हाला पोएट्री या ठिकाणी विचारली गेलेली राहील. सेक्शन 3 जो आहे रायटिंग स्किल हे तुम्हाला एकूण 16 मार्कांसाठी आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 रायटिंग स्किल्स लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये ए, बी अँड सी, D, each and every section the 2 or 3 alternatives or the options are given for to the writing 1. 3 किंवा 4 त्या ठिकाणी तुम्हाला घटक दिले असतील, त्याच्यापैकी तुम्हाला एक त्या ठिकाणी लिहायचा आहे आणि 4 मार्कांसाठी एक आहे हे लक्षात ठेवा. अँड सेक्शन 4 दॅट इज द लिटररी जनरल, दॅट इज द ड्रामा. Question number 5 section A, that's for to the 4 marks, that is on to the 4.1. Then the section B, that is on 4.2, that is for to the 4 marks. प्रामुख्याने तुम्ही जर शेवटच्या क्वेश्चनमध्ये एक गोष्ट विचारात जर घेतली तर साधारणतः तुम्हाला क्वेश्चन नंबर 5चे 4 उपघटक दिलेले ए, बी, सी आणि डी हे 4ही उपघटक तुम्हाला 4-4 मार्कांसाठी या ठिकाणी विचारले गेलेले असतील किंवा विचारले जाणार आहेत. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा किंवा ह्या ॲक्टिव्हिटी शीटचा एकदा बारकाईने परत एकदा सगळ्यांनी अभ्यास करा. इफ द एनीवन हॅव एनी डाऊट्स यू कॅन बी आस्क ऑन टू दी ग्रुप. तुम्ही ग्रुपवरती या ठिकाणी शंका विचारू शकतात. थँक्यू.